4 नोव्हेंबर रोजी एक पश्चिमी विक्षोभ WTO येणार आहे आणि या WTOमुळे जम्मू काश्मीरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्याचप्रमाणे बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संपूर्ण पहाडी भागामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि काही प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या WTOमुळेच आणि कमी दाब क्षेत्रामुळे 4 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे पालघर, इगतपुरी, वाडा, खोपोली, खेड, पुणे या परिसरामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई, चिपळूण, रत्नागिरी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस 4 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे सातारा, वडूज या ठिकाणीसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा विभागातील लातूरमध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, उमरेड आणि ताडोबा या पूर्व विदर्भातील भागातसुद्धा हा पाऊस 4 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात मात्र हे वातावरण काही अंश ढगाळ येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 4 नोव्हेंबर रोजीच महाराष्ट्रासोबतच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा आणि आंध्र या राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी पावसाचे प्रमाण हे वादळी स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि मित्रांनो, यानंतर जवळपास 5 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत वातावरण कसे असेल याबाबतची माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तो व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.